नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण सर्वच शालेय स्पर्धा परीक्षेसाठी रोमन संख्या चिन्हावर आधारित जे काही आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्ह आहेत त्यावर आधारित काही आपण शाब्दिक उदाहरणं 50 शाब्दिक उदाहरणं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावर आधारित अशी 50 शाब्दिक उदाहरणे आपण आज पाहणार आहोत। सर्व ज्या काही तिसरी पासून ते 8वी पर्यंत ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये मंथन परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, BDS असेल, STS असेल, त्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो। तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ खूप उपयोगी पडेल यात शंका नाही। तरी सर्वांनी आपले हे चॅनल तुमच्या जवळचे जे काही सर्व विद्यार्थी जे तिसरी पासून 8वी पर्यंतचे आहेत, हा फक्त व्हिडिओ 5वी पुरता किंवा 8वी पुरता मर्यादित नाही, 6वी 7वी जे काही STS मंथन परीक्षा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे। तर आज आपण बघूया प्रश्न। तर संख्याज्ञान आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह स्कॉलरशिप। आता यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय ते तुम्हाला समजलेच असेल। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे आपली इंग्रजी अंक। या ठिकाणी तुम्हाला 1 ते 100 पर्यंतचे सर्व रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी दिलेले आहेत। 1 ते 100 पर्यंतची सर्व रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी दिलेली आहेत। ओके, सर्वांनी व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे हे। तर हे सर्वांनी लिहून घ्या। 100 पर्यंतची रोमन संख्या चिन्ह कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचे हे तुम्ही व्यवस्थितरित्या त्याचं वाचन करा आणि लक्षात ठेवा। आता आपण त्यावरचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ओके, बघा या ठिकाणी काही 1-2 वाक्य रोमन संख्या संबंधित आहेत की रोमन संख्या लेखन पद्धतीत 0, बघा रोमन संख्या लेखन पद्धतीत 0 या संख्येसाठी कोणतीही संख्या चिन्ह वापरलं गेलेलं नाही। बरोबर आहे, रोमन संख्या पद्धतीमध्ये 0 यासाठी कोणतेही संख्या चिन्ह वापरलं गेलेलं नाही। या ठिकाणी कोणतंही संख्या चिन्ह वापरलं गेलेलं नाही। बघा आपण रोमन संख्या चिन्ह 1 पासून आहे, 0ला कोणतंही रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी वापरलं गेलेलं नाही। ओके, तसेच रोमन संख्या चिन्ह या पद्धतीमध्ये अंकांना स्थानिक किंमत ही पद्धत नसते, स्थानिक किंमत या ठिकाणी। ओके, चला पुढे या ठिकाणी प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला अनुसरून त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पण मी या ठिकाणी खाली लगेच तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कुठं समजा काही प्रश्न जर काही असं वाटते तुम्हाला चुकले असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, रामकडे 20 पुस्तके आहेत, रामकडे 20 पुस्तके आहेत आणि श्यामकडे, आता V म्हणजे काय 5 आणि ट्रिपल I म्हणजेच काय 3 या ठिकाणी स्पष्टीकरणात दिलेलं आहे। तर दोघाकडे मिळून किती पुस्तके आहेत? आता V म्हणजे 5 आणि ट्रिपल I म्हणजे 3 म्हणजे 5 + 3 = 8 म्हणजेच V ट्रिपल I। पुढचा प्रश्न दुसरा, एका पिशवीत IX सफरचंद आहेत, त्यात IV सफरचंद। मी वाचन करत असताना मी याचं अंकात वाचन करत नाही, मी डायरेक्ट त्याचं अक्षरातच वाचन म्हणजे IX IV असंच वाचन करत आहे। स्पष्टीकरणामध्ये मी सांगत जाईन। IV सफरचंद अजून टाकल्यास एकूण किती सफरचंद होतील? तर इथं पहिल्या सुरुवातीलाच उत्तर दिलेलं आहे X ट्रिपल I। कसं स्पष्टीकरण बघा, IX म्हणजे किती 9, IV म्हणजे किती 4, IX म्हणजे किती 9, IV म्हणजे 4, म्हणजेच 9 × 4 किती झाले 13, 9 × 4
13. पुढचे प्रश्न बघा. एका रांगेत VI विद्यार्थी बसलेले आहेत, दुसऱ्या रांगेत VII विद्यार्थी बसलेले आहेत, तर दोन्ही रांगामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? आता VI म्हणजे काय? 6 आणि VII म्हणजे काय? 7 आणि 6 आणि 7 13 आणि 13 म्हणजेच काय? XIII. 13 म्हणजेच काय? XIII. पुढचा प्रश्न चौथा. एका वर्गात X मुले आहेत आणि V मुले आहेत, तर वर्गात एकूण विद्यार्थी किती आहेत? X म्हणजे किती? 10. V म्हणजे 5. तर 10 आणि 5 15. 15ला काय म्हणायचं? XV. बरोबर आहे. 15ला काय म्हणायचं? XV. पुढचा प्रश्न. रवीकडे XX रुपये आहेत आणि त्याला X रुपये आणखी मिळाल्यास त्याच्याकडे किती होतील? आणखी मिळाले, आणखी म्हणलं की त्या ठिकाणी बेरीज करावं लागेल आपल्याला. आता हे काही प्रश्न बेरीज वजा गुणाकार भागाकाराचेच आहेत, तरी पण काही शब्द असे असतात ते आपल्याला उपयोगी पडतात. XX म्हणजे 20 आणि X म्हणजे 10. आणखीन म्हटल्यामुळं 20 अधिक 10 बरोबर 30 आणि 30ला रोमन अंकामध्ये XXX असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. एका पेटीत XV खेळणी आहेत, दुसऱ्या पेटीत XX खेळणी आहेत. दोन्ही पेट्यामध्ये मिळून, आता दोन्ही पेट्यामध्ये मिळून म्हटल्यानंतर काय? दोन्ही पेट्यामध्ये मिळून म्हटल्यानंतर तिथं बेरीजच करावं लागेल या ठिकाणी. XV म्हणजे काय? 15. XX म्हणजे 20. 15 अधिक 20 बरोबर 35. आता 35 म्हणजे 30 आणि 5 म्हणजे XXXV. 10 20 30 1 म्हणजे X म्हणजे 10 10 10 30 झाले आणि V म्हणजे 5 या ठिकाणी. सातवा प्रश्न. आईने मला VI बिस्किटे दिली, मी अजून IV बिस्किटे घेतली, तर माझ्याकडे एकूण म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बेरीजच करावी लागेल. VI म्हणजे 6, IV म्हणजे 4, 6 आणि 4 10 म्हणजे उत्तर काय आले या ठिकाणी? X. आठवा प्रश्न. एका कागदावर XIII शब्द लिहिले, दुसऱ्या कागदावर IX शब्द लिहिले, तर एकूण शब्द किती? XIII म्हणजे 13, IX म्हणजे 9, 13 9 22. 22ला रोमन अंकामध्ये XXII. खूप सुंदर आणि सोपे प्रश्न आहेत. जर हे प्रश्न जर तुम्ही सोडवले तर रोमन संख्या चिन्हाचा या प्रकरणात खूप चांगला सराव तुम्हाला होईल. पुढे गुणाकार भागाकाराचे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न बघा. एका दुकानात XL वस्तू आहेत, त्यात X वस्तू आणखी ठेवल्या म्हणजे मिसळल्या, तर आता वस्तू किती झाल्या? XL म्हणजे 40 वस्तू, X म्हणजे 10 वस्तू, आणखी म्हणजे त्याच्यामध्ये 40 आणि 10 50 आणि 50ला काय म्हणायचं? L. 50ला काय म्हणायचं? L या ठिकाणी. नऊ झालं. आता प्रश्न 10वा प्रश्न बघा. तर या ठिकाणी आता 10व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. एका पुस्तकात L पाने होती, दुसऱ्या पुस्तकात XX पाने होती, तर दोन्ही मिळून L म्हणजे किती? 50. XX म्हणजे किती? 20. 50 आणि 20 70. 50 आणि 20 70. तर 70ला काय म्हणायचं? LXX. L म्हणजे 50, XX म्हणजे 10 आणि 10 20. 50 आणि 20 70 या ठिकाणी. 11वा प्रश्न. एका बॅगेत XVIII बघा, XVIII. एका बॅगेत XVIII पेन्सिली आहेत, दुसऱ्या बागेत XII. तर मिळून किती? XVIII म्हणजे काय? 18. 10 आणि 5 15 आणि 3 18 आणि XII म्हणजे 12. 18 आणि 12 30. 30 म्हणजे XXX. 30 म्हणजे XXX. 12वा प्रश्न. दोन विद्यार्थ्यांनी क्रमांक XXX आणि XL मिळवले, मिळून किती गुण बघा. XXX म्हणजे 30, XL म्हणजे 40. 30 आणि 40 किती झाले? 70. 70ला रोमन अंकामध्ये LXX. 13वा प्रश्न. एका भाजीवाल्याकडे C काजू आहेत आणि त्याने त्यात L काजू आणखी घेतले, तर एकूण किती काजू झाले?
आता सी म्हणजे 100, यल म्हणजे 50, 100 आणि 50 150, 100 आणि 50 150. आता 150ला रोमन अंकामध्ये कसं लिहायचं, तर 150 म्हणजे 100 आणि 50, सी म्हणजे काय 100 आणि यल म्हणजे 50, म्हणजे सी यल. या ठिकाणी उत्तर काय आलं, सी यल आलं. पुढचा प्रश्न, एका ट्रकमध्ये एक्स व्ही बॉक्स आहेत, दुसऱ्या ट्रकमध्ये XIV आहेत, तर दोघांचे मिळून किती होतील बॉक्स. एक्स व्ही म्हणजे 26, XIV म्हणजे 14, तर 26 आणि 14 किती होतील, 26 आणि 14 40 होतील. आणि 40ला काय म्हणायचं, XL. बरेच मुलं काय करतात बघा, 40ला X 4 वेळेस X लिहितात, परंतु हे चुकीचं आहे. XLला 40ला काय लिहावं लागेल आपल्याला, XL. म्हणजे L म्हणजे 50, X म्हणजे 10, 50 मधून 10 गेले 40 राहिले, अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न बघा, दादाने मला व्ही खेळणी दिली, मी त्याला VII दिली, तर एकत्र किती खेळणी झाली. बघा, म्हणजे व्ही प्लस VI. व्ही म्हणजे काय 5, VII म्हणजे 8, 5 आणि 8 13, XIII 10 आणि 3 13 खेळणी झाली. पुढे 16वा प्रश्न, एका बॉक्समध्ये X बॉल होते, त्यातील IV बॉल काढले, तर किती उरले. आता उरले म्हटल्यानंतर काय करावं लागेल, वजाबाकी करावी लागेल. X बॉल म्हणजे 10, IV म्हणजे 4, 10 मधून 4 गेले 6 राहिले, म्हणजेच या ठिकाणी किती उत्तर आलं, 6ला VI असं म्हटलं जातं रोमन संख्या चिन्हामध्ये. पुढचा प्रश्न, शीतलकडे XX पुस्तके होती, त्याने X पुस्तके दिली, तर किती राहिली. आता त्यातील XX म्हणजे 20 पुस्तकं, X म्हणजे 10 पुस्तकं, 20 मधून 10 गेले 10 राहिले, आणि रोमन संख्या चिन्हामध्ये 10ला काय म्हटलं जाते, X म्हटलं जाते. 18वा प्रश्न, माझ्याकडे XXX रुपये होते, मी XV रुपये खर्च केले, तर उरले किती. XXX म्हणजे 30, XV म्हणजे 15, आणि 30 मधून 15 गेले किती राहिले, 15 राहिले, आणि 15ला XV रोमन संख्या चिन्हामध्ये. 30 मधून 15 गेले 15 राहिले या ठिकाणी. एका डब्यात XL पेन होते, त्यातले XX पेन दिले, आता किती उरले. XL म्हणजे 40, XX म्हणजे 20, 40 मधून 20 गेले 20 राहिले, आणि रोमन संख्या चिन्हामध्ये XX. 20वा प्रश्न या ठिकाणी, वडिलांनी मला C रुपये दिले, वडिलांनी मला किती रुपये दिले होते, C रुपये दिले, मी त्यातले L रुपये खर्च केले, तर किती शिल्लक राहिले. तर C म्हणजे 100, L म्हणजे 50, तर 100 मधून 50 गेले 50 राहिले, आणि 50ला रोमन संख्या चिन्हामध्ये काय म्हटलं जाते, L असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, आज आपण रोमन संख्या चिन्हावरती आहेत. आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सम संख्या असतील, विषम संख्या असतील, चढता क्रम, उतरता क्रम, किंवा NMSचे जे काही शालेय अभ्यासक्रम त्याचे पण आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही पाहू शकता. मोफत आहे, आपण बाहेर भरपूर भरमसाठ फी देऊन आपण क्लास करतो. या ठिकाणी यूट्यूबला मोफत आहे. तुमच्या जवळची जे काही मित्रमैत्रीण, भाऊ बहीण, मामाची, आत्याची, सगळ्यांची जी मुलगी आहे त्या सर्व आपल्या जवळच्यांना आपल्या ह्या क्लासची लिंक काय करा, शेअर करा. पुढचा प्रश्न बघा, एका वर्गात L विद्यार्थी होते, त्यातील XX विद्यार्थी घरी गेले, बरोबर आहे, मधूनच बुट्टी मारली त्यांनी, तर वर्गात आता किती विद्यार्थी उरले. बघा, L म्हणजे 50, XX म्हणजे 20 विद्यार्थी, 50 मधून 20 गेले 30, आणि 30 म्हणजेच रोमन संख्या चिन्हामध्ये XXX. पुढचा प्रश्न या ठिकाणी, माझ्याजवळ IX चॉकलेट होती, मी III खाल्ली, तर किती उरली. IX म्हणजे 9, III म्हणजे 3, 9 मधून 3 गेले 6 राहिले, म्हणजेच या ठिकाणी VI, 6ला काय म्हटलं जातं, VI. 23वा प्रश्न, एका कपाटात XV III पुस्तके होती, त्यातली X पुस्तके दिली, आता किती उरली. XV III म्हणजे किती, 18,
एक्स म्हणजे काय 10, 18 मधून 10 गेले 8 राहिले, म्हणजेच या ठिकाणी व्ही ट्रिपल आय, व्ही ट्रिपल आय या ठिकाणी. 24वा प्रश्न, एका दुकानात XC वस्तू होत्या, त्यातल्या XL विकल्या गेल्या तर उरल्या किती? आता XC म्हणजे काय बघा, आपण बऱ्याच ठिकाणी 40 90 ह्या दोन गोष्टी थोड्या चुकतातच बऱ्याच जणांच्या. कारण 50ला L आहे, आपण 60ला LX, पुन्हा 70ला XX, 80ला XXX. बरेच जण 90ला पण अजून एक X लावतात, परंतु हे चुकीचं आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा XC म्हणजे 90, C म्हणजे 100, X म्हणजे 10, 100 मधून 10 गेले 90 म्हणून ते XC आहे. XL म्हणजे 40, म्हणजे 90 मधून 40 गेले 50, आणि 50ला काय आहे? L. 25वा प्रश्न बघा, एका ट्रकमध्ये L बॅग्स होत्या. एका ट्रकमध्ये किती बॅग होत्या? L. त्यातील XV उतरवल्या. आता L तर उरल्या किती बघा, L बॅगा म्हणजे किती? 50 झाल्या. XV म्हणजे 15, आणि 50 मधून 15 गेले 35 राहिले. मग 35ला रोमन संख्या चिन्हामध्ये ट्रिपल XV, 10 10 10 हे 30 झाले, आणि 30 आणि 5 35, म्हणजे ट्रिपल XV. म्हणजे या ठिकाणी उरलेल्या बॅगा किती झाल्या? ट्रिपल XV. 26, एका खोक्यात XXVI बिस्किटे होती. एका खोक्यात XXVI बिस्किटे होती, त्यातील XVI दिली तर उरली किती? XXVI म्हणजे काय? 10 10 20 आणि 6 26, आणि XVI म्हणजे 16, आणि 26 आणि 16, 26 मधून 16 गेले किती राहिले? 10 राहिले. 26 मधून 16 गेले 10 राहिले, म्हणजेच या ठिकाणी X ला काय म्हटलं जाते? 10 असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, माझ्याकडे XXX रुपये आहेत, मी X रुपये भावाला दिले, तर आता किती उरले? तर या ठिकाणी बघा XXX म्हणजे 30, X म्हणजे 10, 30 मधून 10 गेले 20 राहिले, आणि 20ला रोमन संख्या चिन्हामध्ये काय म्हटलं जातंय? 20ला रोमन संख्या चिन्हामध्ये XX असं म्हटलं जातं. 28 नंबर, एका कागदावर XX शब्द होते, त्यातील V शब्द मिटवले तर किती उरले? XX म्हणजे 20, V म्हणजे 5, 20 मधून 5 गेले 15 राहिले, आणि 15ला काय म्हटलं जातंय? XV असं म्हटलं जातं. 15ला XV असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा प्रश्न, एका टेबलावर XLII वस्तू होत्या, त्यातील XII हलवलेल्या होत्या, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती घेऊन गेल्या, तर किती उरल्या त्या टेबलावरती? XLII म्हणजे काय? 42. XL म्हणजे 40, आणि 40 आणि 2 42, आणि XII म्हणजे 12. 42 मधून 12 गेले 30 राहिले, आणि 30ला रोमन संख्या चिन्हामध्ये काय म्हटलं जाते? 30ला रोमन संख्येच्या चिन्हामध्ये ट्रिपल X असं म्हटलं जातं. ओके. पुढे बघा 30, एका यंत्रात LX भाग होते, त्यातील XXX वापरले गेले तर किती उरले? आता LX म्हणजे काय? L म्हणजे 50, आणि X म्हणजे 10, 50 आणि 10 60, बरोबर. आणि ट्रिपल X म्हणजे 30, 60 मधून 30 गेले 30 राहिले, म्हणजे 30चं उत्तर किती आलं? ट्रिपल X. पुढे बघा, एका पेटीत 3 वस्तू आहेत, अशा 5 पेट्या आहेत, तर एकूण वस्तू किती? आता एका पेटीत 3 वस्तू, अशा 5 पेट्या, म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3 अधिक असं करायचं का? नाही. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल? ट्रिपल I म्हणजे 3 आणि V म्हणजे 5, म्हणजे या ठिकाणी दोघाचा गुणाकार करावा लागेल. 3 5 15, आणि 15 म्हणजे काय? XV. 32, एका विद्यार्थ्याने रोज डबल I पानं वाचली तर X दिवसात किती पाने? डबल I म्हणजे काय? 2, X म्हणजे 10, बेन 10 20, आणि 20ला काय म्हटलं जातंय? डबल X म्हटलं जातं. या ठिकाणी एक X झालेला आहे, डबल X. 20 म्हणजे डबल X. पुढे, एका यंत्राने प्रति तास IV वस्तू तयार केल्या,
किती वस्तू तयार केल्या आय व्ही, आणि व्ही आय तासात किती तयार होतील मग वस्तू प्रति तास, म्हणजे प्रत्येक तासाला. प्रति तास म्हणजे काय, प्रत्येक तासाला. या ठिकाणी प्रत्येक तासाला. आय व्ही म्हणजे 4, व्ही आय म्हणजे 6, म्हणजे 4 सख्ख 24, आणि 24 म्हणजेच डबल एक्स आय व्ही. 20 आणि 4 24. एका विद्यार्थ्याने एक्स प्रश्न सोडवले, अशा ट्रिपल आय विद्यार्थ्यांनी मिळून किती प्रश्न सोडवले असतील. एक्स म्हणजे 10, ट्रिपल आय म्हणजे 3, 10 त्रिक 30, आणि 30 म्हणजेच काय ट्रिपल एक्स. पुढचा प्रश्न, एका पुस्तकात 20 प्रकरणे होती, प्रत्येकी 20 ट्रिपल आय पाने असल्यास, म्हणजे प्रत्येक पुस्तकामध्ये 20 ट्रिपल आय पाने. आता 20 म्हणजे काय 5, 20 ट्रिपल आय म्हणजे काय 8, मग 5 गुणिले 8, 5 8 40, आणि 40ला काय म्हणायचं XL. पुढचा प्रश्न बघा, एका डब्यात IX खोडरबर आहेत, IX खोडरबर आहेत, असे किती डबे आहेत IV डबे. तर एकूण खोडरबर किती, IX म्हणजे 9, IV म्हणजे 4, 9 गुणिले 4 म्हणजे 9 चोक 36. तर 36 कसं लिहायचं रोमन संख्या चिन्हामध्ये, ट्रिपल एक्स व्ही आय. 10 10 10 30 झाले, आणि व्ही आय म्हणजे 6, 30 आणि 6 36 या ठिकाणी. पुढचा प्रश्न, एका वर्गात व्ही आय विद्यार्थ्यांनी दररोज ट्रिपल आय पाने लिहिली. एका वर्गात व्ही आय विद्यार्थ्यांनी दररोज ट्रिपल आय पाने लिहिली, तर एकूण पाने किती. तर व्ही आय म्हणजे काय 6, ट्रिपल आय म्हणजे 3, तर 6 गुणिले 3 बरोबर 18, म्हणजेच एक्स व्ही ट्रिपल आय. बघा दररोज 6 असे 3 पाने लिहिली, म्हणजे 6 त्रिक 18, 6 विद्यार्थ्यांनी दररोज 3 पाने लिहिली, 18ला एक्स व्ही ट्रिपल आय. 38, एका स्टँडवर VII छत्र्या आहेत, अशा IX स्टँडवर एकूण किती छत्र्या. VII म्हणजे 7, IX म्हणजे 9, 7 9 63. आता 63 म्हणजे काय रोमन संख्या चिन्हामध्ये, LX म्हणजे 60, आणि ट्रिपल आय 60 आणि 3 63, LX ट्रिपल आय. पुढचा प्रश्न, एका टेबलावरती डबल आय खेळणी ठेवली जातात, L टेबलावर किती खेळणी. डबल आय म्हणजे 2, L म्हणजे 50, 50 दुनी 100, आणि 100 म्हणजेच C. पुढचा प्रश्न, एका विद्यार्थ्याने XII दिवस रोज 20 तास अभ्यास केला, तर एकूण तास किती झाले. आता या ठिकाणी बघा, XII म्हणजे काय 12, X म्हणजे 10, 10 आणि 2 12, V म्हणजे 5, 12 गुणिले 5 12 पंचे 60, आणि 60ला काय म्हटलं जातं रोमन संख्या चिन्हामध्ये LX. 41वा प्रश्न, बघा LX वस्तू V पेट्यामध्ये सारख्या वाटल्या. काही वस्तू आहेत त्या काही सारख्या वाटल्या, समान वाटल्या. बघा सारख्या वाटल्या समान वाटल्या म्हणजे या ठिकाणी भागाकार करावा लागतो. ओके, तर प्रत्येकात किती वस्तू बसतील. LX म्हणजे काय 60 वस्तू, आणि किती पेट्यामध्ये वाटलेल्या आहेत, V म्हणजे 5 पेट्या आहेत, म्हणजे 60ला 5 न का करायचं भाग घालायचं, 12 पंचे 60, म्हणजे या ठिकाणी प्रत्येकामध्ये किती वस्तू येतील 12 वस्तू येतील. म्हणजेच या ठिकाणी 12ला रोमन संख्या चिन्हामध्ये XII असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, XLII पाने VII विद्यार्थ्यामध्ये समान वाटली. समान शब्द लक्षात ठेवा, समान म्हणलं की भागाकाराचा असतो, तर प्रत्येकास किती येतील. XLII म्हणजे XL म्हणजे 40 आणि वरचे 2 42 झाले, आणि VII म्हणजे 7, 42 भागिले 7, 7 सख्ख 42 म्हणजे VI. पुढचा प्रश्न, XXX वस्तू ट्रिपल आय लोकात वाटल्या, तर प्रत्येकाला किती येतील. XXX म्हणजे 30, ट्रिपल आय म्हणजे 3, 30ला 3ला भाग घातलं, 30ला 3नं भाग घातलं तर किती आलं 3 10 30, आणि 10 म्हणजे X. या ठिकाणी XXIX खोडरबर IV विद्यार्थ्यात वाटली.
XX IX खोड रबर IV विद्यार्थ्यात वाटली तर XX IX म्हणजे काय 29, 10 10 20 आणि IX म्हणजे 9, 20 9 29, IV म्हणजे 4. तर आता 29 भागिले 4, आता 4 ने 29 ला भाग जातो का नाही, 4 7 28 म्हणजे 1 का होतो शिल्लक. तर प्रत्येकी किती असा प्रश्न विचारला होता, शिल्लक किती 1, म्हणजे उत्तर किती आलं 7 आणि शिल्लक 1 असं त्या ठिकाणी शिल्लक 1 सुद्धा रोमन संख्या चिन्हामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा 45. XC वस्तू IX शेल्फमध्ये ठेवल्या तर प्रत्येकी किती. आता XC वस्तू म्हणजे किती, XC म्हणजे 100, हे C म्हणजे 100, 10 म्हणजे X म्हणजे 10, 100 म्हणून 10 गेले 90 राहिले, IX म्हणजे 9, 90 भागिले 9, 9 10 90 बरोबर आहे. तर समान ठेवल्या याचा अर्थ समान ठेवल्या म्हणजे 10 म्हणजे प्रत्येक शेल्फमध्ये किती येतील 10 10 वस्तू येतील. पुढचा प्रश्न या ठिकाणी LX ट्रिपल आय पाने VII मित्रात वाटली तर प्रत्येकाला किती येतील. LX ट्रिपल आय म्हणजे काय, LX म्हणजे 60 आणि 3 63, VII म्हणजे 5 आणि 2 7, 63 भागिले 7, 7 9 63 म्हणजे प्रत्येकाला 9, 9 ला रोमन संख्या चिन्हामध्ये काय म्हटलं जाते IX. पुढचा प्रश्न या ठिकाणी C खडू XX विद्यार्थ्यांना वाटले तर प्रत्येकी किती येतील. सर्व खडू किती आहेत 100 खडू, C म्हणजे 100, आणि ते किती विद्यार्थ्यांना समान वाटायचे आहेत 20 विद्यार्थ्यांना, XX म्हणजे 20 म्हणजे 100 भागिले 20 म्हणजे 20 5 100 म्हणजे उत्तर प्रत्येकाला किती खडू येतील या ठिकाणी 5 खडू येतील. पुढे 48 नंबर XL वस्तू VII पिशव्यात भरल्या प्रत्येक पिशवीत किती. XL म्हणजे काय 40, VII म्हणजे काय 8, 40 भागिले 8 म्हणजेच 8 45 म्हणजेच 5 ला उत्तर काय आलं V आलं. XXVI. पुढचा प्रश्न बघा XXIV वस्तू VI लोकात वाटल्या तर प्रत्येकाला किती येतील. XXIV म्हणजे 10 10 20 आणि 4 24, VI म्हणजे 6, 6 चोक 24 म्हणजे या ठिकाणी 4 आणि 4 ला रोमन संख्या चिन्हामध्ये काय येतं IV येतं. आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न 50वा LVI. L म्हणजे 50, VI म्हणजे 6, VII मुलामध्ये वाटली तर प्रत्येकाला किती येतील. LVI म्हणजे 56, 50 56, V म्हणजे VII म्हणजे 7, 56 भागिले 7, 7 8 56 आणि 8 ला काय येतं VIII. अशा पद्धतीचे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी असलेले खूप सुंदर असे दर्जेदार प्रश्न विद्यार्थ्यांनी हे जर 50 प्रश्न सोडवले तर त्यांना काय होईल, या ठिकाणी या प्रश्नाचा किंवा या प्रकरणाचा भरपूर सराव होईल. हे 50 प्रश्न सोडवा आणि रोमन संख्या चिन्ह कायमचे पाठ करून टाका. तर या ठिकाणी बघा तर नवोदय स्कॉलरशिप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेसाठी नवे प्रश्नसंच NMSचे प्रश्नसंच या ठिकाणी मी आपल्या ग्रुपवरती पाठवलेले आहेत 2 धड्याचे. आता पुढच्या धड्याचे मी उद्याच पाठवणार आहे. तर सर्वांनी या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा. तुमचा अभ्यास आणि आमचं मार्गदर्शन. धन्यवाद.